नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. तर आजची आपली कथा आहे शैलजा राजे यांच्या भोवळ या पुस्तकातील बंधन. प्रत्येक माणसाची जीवनाविषयीची कल्पना वेगळी असते हेच खरे. माझ्या आयुष्याची आखणी मी करणार होते. कॉलेजमध्ये होते तेव्हापासून मी माझ्या विचारांची दिशा पक्की केली होती. मी स्वतंत्र होते, स्वतंत्रच राहणार होते. आईला तसं स्पष्ट सांगून टाकलं होतं. BA झाले आणि आईने माझ्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. मला हसूच आलं. एवढी वर्ष मी आईला सांगत होते, ते तिला समजतच नव्हतं. मी आईला म्हणाले, आई तुला काय वाटतंय, मी जे बोलते ते आपलं सारं केवळ बोलायचं म्हणून बोलते. अगं खरंच मला लग्न करायचं नाही. लग्न करायचं नाही? काय बोलतेस हे मीना? अगं मी तुला अमक्याबरोबरच लग्न कर असं म्हणत नाही. तुझे एवढे मित्र आहेत, त्यांच्यापैकीच कोणाशी तरी लग्न कर. जातीपातीचा माझा प्रश्न नाही, आणि असताना तरी तो मी जुमानला नसता. जात धर्म नीती अनीती सारे बाष्कळ शब्दांचे बुडबुडे बघता बघता नाहीसे होतात. नीती अनीती हेही सारं पोकळ वाटतंय तुला मीना? अगं काय बोलतेस तू? तुला तरी समजतंय का आपण काय बोलतोय ते? नसता शहाणपणा करू नकोस. हे बघ आई, मी प्रत्येक शब्द विचारपूर्वक उच्चारते आहे. मला लग्न करायचं नाही, लग्नाचं बंधन नको आहे. मी मुक्त आहे. मुक्त म्हणजे? मुक्त म्हणजे मुक्त, मोकळी. कुणाच्याही बंधनाचं जोखड मला नाणेवर नको आहे. आई माझ्याकडे ज्या विचित्र नजरेने पाहत राहिली त्या तिच्या नजरेचं मला काहीसं नवल वाटलं. तिच्या दृष्टीत आश्चर्यापेक्षा माझ्याबद्दलची किवच मला अधिक दिसली. मी थोडं चिडूनच विचारलं, अशी काय पाहतेस? आईने एक उसासा सोडला, खूप मोठा, उदास, हताश. आईचं मन मला कळत नव्हतं असं नाही, पण मला हेही कळत होतं, तिचे विचार असेच राहणार. युगानयुगं हाच विचार आमच्या साऱ्या भगिनी करत आल्या होत्या. त्याला ती तरी कशी अपवाद असणार? लग्न, संसार, पतिव्रत्य, मुलं, त्यांच्या खस्ता खात त्यांना वाढवणं एवढीच त्यांची जीवनाबद्दलची कल्पना. हे सारं पुरं झालं की त्या झाल्या कृतकृत्य. एखादी बाई जेवढी त्यात अधिक गुरफटली तेवढी ती अधिक कर्तव्यतत्पर. तिची महती मोठी, ती आदर्श स्त्री. माझी आई अशी आदर्श स्त्री होती. आसपासची सारी माणसं, आमचे नातेवाईक आईची थोरवी गाताना मी ऐकले होते. मी जेमतेम 4-5 महिन्याचे होते आणि माझे वडील गेले. मी त्यांना पाहिलंसुद्धा नव्हतं, तर त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदराची भावना कशी निर्माण व्हावी? पण तसा अत्यादर मी बाळगला पाहिजे असाच सर्वांचा अट्टहास. सण आला की आधी मी त्यांच्या फोटोला नमस्कार केला पाहिजे. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी माझ्या हातानं त्यांच्या त्या निर्जीव प्रतिमेला भला मोठा हार घालायला हवा. कधीकधी मला वाटायचं, हा 5-7 रुपयांचा हार आणण्यापेक्षा आईनं त्या पैशातून मला वर्गात गोळ्या वाटायला आणून द्याव्या. एकदा मी तसं बोलून दाखवलं तर आजीनं माझ्या पाठीत धपाटा घालत म्हटले, कार्टे आत्ताच अशी बोलतेस तर पुढं काय करणार आहेस देवाला ठाऊक. माझी आईसुद्धा रोज ऑफिसला जाताना त्यांच्या फोटोजवळ उभी राहत होती. ते एखाद्या मिनिटात ती काय मागत असेल तिचं तीच जाणे. पण माझं वय वाढत गेलं, मला खूपसं समजायला लागलं. कधी मध्येच रात्रीची मी जागे झाले की मला आईचं तळमळणं, उसासे सोडणं, कधीकधी हुंदके देऊन रडणंही मी ऐकले. हळूहळू त्याचा अर्थ मला कळायला लागला होता. मला आठवतंय, मी त्यावर्षी SSCला होते. आईने मला शिकवणी ठेवली होती, आमच्या शाळेतल्या सायन्स टीचरची. ते मला सायन्स आणि गणित शिकवायचे. शिकवणीच्या निमित्तानं ते रोज घरी यायचे. आई त्यांना चहा द्यायची, खायला एखादा पदार्थ करायची. ती म्हणायची माझ्यासाठी ती करते, पण मला कळायचं हे सारं सरांसाठी असायचं. सरही नावाजून तो पदार्थ खायचे. सर मला शिकवताना आई तिथंच बसायचे. पुष्कळदा सर मला गणित द्यायचे ना आईशी बोलत बसायचे. त्यावेळी आई कशी छान मूडमध्ये असायची. मी या सर्व गोष्टींचा अर्थ बरोबर लावला होता. मी काही आता लहान कुकुळं बाळ राहिलेलं नव्हते. कथा कादंबऱ्या वाचत होते. म्हणूनच एक दिवस मी आईला म्हणाले, आई एक विचारू? काय? तुझं आमच्या सरांच्यावर प्रेम आहे, खरं आहे ना? आणि आईनं माझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्या गालावर एक सणसणीत ठेवून दिलं. म्हणाली, प्रेमाचा अर्थ करायला अक्कल यावी लागते. मी एकदाच प्रेम केलं आणि ते फक्त तुझ्या वडिलांवर. माझी परीक्षा तोंडावर आली होती म्हणून शिकवणी चालू राहिली. नाहीतर मला वाटतं सरांना डच्चूच मिळाला असता. पण एवढं मात्र खरं, त्यानंतर आई फारशी कधी शिकवताना जवळ येऊन बसली नव्हती. सरांनी विचारलं, प्रकृतीचं कारण सांगत होती. सरांना टाळत होती. माझं वय वाढत होतं. आईवर माझ्या आजीनं, मामानं, काकानं लादलेल्या रूढीचं जू मला दिसत होतं. आईचं रात्र रात्र तळमळणं मला कळत होतं.
आणि हळूहळू मला रूढी, संस्कार, संस्कृती या शब्दांचाच तिटकारा यायला लागला. मी स्वतंत्र वृत्तीने विचार करायला शिकले. जग कुठं आणि आम्ही अजून कुठल्या विचारांच्या खरकटात वळवळतोय हे मला कळायला लागलं. ही बंधनं खोटी, सारी दांभिक वृत्तीनं वागणं. मी अशी वागणार नव्हते. माझी मी स्वतंत्र राहणार होते. लग्नाचं बंधन मी स्वीकारणार नव्हते. मी BA होईपर्यंत माझी आजी काही राहिली नव्हती. आईची मी लाडकी होते. माझी तिने कसलेच हाल केले नाहीत. मला मैत्रिणी होत्या, तसेच मित्रही होते. ते सारे माझ्या घरी यायचे. बदलता काल, बदलते वारे असे म्हणत आई त्या सर्वांशी नीट वागायची. वडिलांच्या फोटोला हार घालणं एवढा एक उपचार सोडला तर आता माझे वाढदिवस मी माझ्या मनानं मला हवे त्या पद्धतीने साजरे करत होते. आई पैसे द्यायची. माझ्या वाढदिवसाची सकाळ माझी आणि आईची संध्याकाळ माझी. असा आमच्यात जसा एक अलिखित करार झाला होता. BAचा रिझल्ट लागला. मी 2nd क्लासमध्ये पास झाले. मी MA करावं असं आई म्हणत होती. अगं, लग्न करायचं नाही म्हणतेस तर निदान पुढे शिक तरी. नुसतीच का घरात बसणार आहेस? कुणी सांगितलं तुला मी घरात बसणार आहे म्हणून? मी तर नोकरीही पाहिली आहे. इंटरव्ह्यूही झाला आहे. 1-2 दिवसात कळेल. आणि मला बोलली नाहीस? आईचा आवाज जड झाला. मी नोकरी करणार आहे हे आईला सांगायला हवं होतं का? मला तर काहीच कारण दिसत नव्हतं. नोकरी मी करणार होते. माझ्या मनाच्या इशाऱ्यानुसार मी वागणार होते. आईचा यात संबंधच कुठे येतो मला कळत नव्हतं. तरी पण आईला वाईट वाटलेलं पाहून मी म्हणाले, अगं सांगणारच होते, पण आधी हातात तर काही असायला हवं की नाही? कुठं दिला आहेस इंटरव्ह्यू? मदनच्या फर्ममध्ये. मदन माझा मित्र. त्याच्या वडिलांची मोठी फर्म होती. तिथं मला सहज नोकरी मिळणार होती. नोकरी दुसऱ्या गावी होती. मला तेच हवं होतं. आता मला खरंखुरं स्वातंत्र्य हवं होतं. पण ही गोष्ट मी काही आईला इतक्यात सांगणार नव्हते. आईला आत्तापासूनच कष्टी पाहण्याची माझी तशी इच्छा नव्हती. मला नोकरी मिळाली पुण्यात. आई राहणार होती नाशिकला. ऐकून आईला वाईट वाटलं. पण माझा निर्धार पाहून तिनं मुकाट्यानं माझी तयारी करून दिली. मला तिनं विचारलं, पुण्यात राहणारच कुठं? जागा मिळत नाही म्हणे हल्ली पुण्यातसुद्धा. मग? मदनचा फ्लॅट आहे कोथरूडला. तिथं राहणार आहे मी. एकटीच? अजून कोथरूडच्या बाजूला फारशी वस्ती नाही आहे म्हणे. नसे ना. आणि मी एकटीच नाही, मदन आहे ना माझ्याबरोबर. म्हणजे तू मदनबरोबर राहणार? हो का? त्यात काय झालं? अगं, लोक काय म्हणतील याचा जरा विचार कर. मी एक शब्द न बोलता मला जे करायचं ते करणार होते. आई पुन्हा पुन्हा मला समजावण्याचा प्रयत्न करीत होती. मी काहीतरी भयंकर करते असं मला बजावत होती. पण मी तिच्याकडे लक्ष न देता पुण्याची वाट धरली. मदनचा फ्लॅट मस्तच होता. 2 बेडरूमचा तो फ्लॅट मला एकदम आवडला. एका बाजूला छोट्या छोट्या टेकड्या दिसत होत्या आणि एका बाजूला एक सुरेख झरा वाहत होता. 3ऱ्या मजल्यावरचा हा फ्लॅट मला अगदी हवा तसा होता. मी मदनला म्हणाले, एकदम बेस्ट. आज मला खरंखुरं स्वातंत्र्याचं सुख मिळते. थँक्यू व्हेरी मच. मदन आणि मी एकत्र राहत होतो. बरोबरच बाहेर पडत होतो. बरोबर येत होतो. सहवासाचा आनंद लुटत होतो. माझ्या सर्व मित्रांच्यापेक्षा नाहीतरी मदन मला नेहमीच अधिक आवडायचा. खूप मोकळा होता. 2 महिन्यांनी मी आईला भेटायला गेले. आई माझ्याकडे कशी वेगळ्याच दृष्टीने पाहत होती, काहीतरी शोधत असल्यासारखी. मी विचारलं, काय पाहतेस? मदन काय म्हणतोय? काय म्हणणार, मजेत आहे की गं. त्याचं लग्न ठरते असं ऐकले. मला हसू आलं. मी मोठ्यानं हसले म्हणाले, ऐकलंसच ना. अगं, मदनचेही विचार माझ्यासारखेच आहेत. लग्न, विवाह आणि ती बंधनं या फालतू गोष्टींवर त्याचा मुळीच विश्वास नाही. आमचा विश्वास आहे तो आमच्यावर. एकमेकांवर तरी आहे का? आईशी बोलण्यात अर्थ नव्हता. मी तिरसटून म्हणाले, हे बघ आई, मी 2 महिन्यांत तुला भेटायला म्हणून आली आहे. नाही त्या गोष्टी बोलून मला बोर करू नको. आपण दोघी हिंडू, फिरू, मजा करू. मीने, मला तुझी भीती वाटते गं. काय होणार आहे तुझं कुणास ठाऊक. कसं समजावू तुला? तसा प्रयत्नही करू नकोस, उपयोग होणार नाही. त्याचंच दुःख होतं आहे. कुठं वाहणार आहेस तू? आठवड्याची सुट्टी घेऊन गेलेली मी 4च दिवसात परत फिरले. माझ्याकडे दुसरी किल्ली होतीच. मी दार उघडून आत गेले. दारातच मला खमंग वास आला. मदननं चिकन आणलेलं दिसते. नाहीतरी मला भूक लागलीच होती. मी मदनला हाका मारीतच स्वयंपाकघरात शिरले. एक देखणी तरुणी गॅसपाशी उभी होती. मला पाहताच ती भांबावली. हळूच बोलली, ते बाहेर गेलेत. नकळत माझ्या कपाळाला आठही पडली. मी नसताना हा हे धंदे करतो? कोण ही? की आईनं सांगितल्याप्रमाणे
वैशू, डार्लिंग वैशू करीत करीत मदन आत आला. मला पाहताच तो किंचित चपापला, पण सावरून म्हणाला, मीना, ही माझी वाग्दत्त वधू. तू नको त्यावेळी टपकलीस बघ. माझ्या घशाला आपोआपच कोरड पडली. तरीही मी अवसान आणून विचारलं, हे सांगताना तुला काहीही वाटत नाही? काय वाटायचं? शेवटी मला माझ्या आयुष्याचा विचार करायलाच हवा होता. माझा विचार नाही आला तुझ्या मनात? मदन मोठ्यानं हसला. परवा मी आईला हसले होते अगदी तसाच. आणि म्हणाला, तुझा विचार मी काय म्हणून करायचा? तो तुझा तू करायचा आहेस. प्लीज आमच्या रंगाचा बेरंग करू नको बुवा. मी वैशूकडे पाहिले. ती अनिमिष नेत्रांनी मदनकडे पाहत होती. त्यात त्याच्याबद्दल एवढाही राग नव्हता. होतं ते फक्त प्रेम, जिव्हाळा. बॅग घेऊन त्याच पावली फिरावं असं मला वाटत होतं. पण कुठं जाऊ? माझी अडचण वैशूच्या ध्यानात आली होती का? कारण ती मला म्हणाली, आलाच आहात तर जेवून जा. मदननं मला सगळं सांगितलं आहे. आणि तरीही तू? मी संतापानं विचारलं. अशा संतापू नका. माझं फार पूर्वीपासून प्रेम होतं मदनवर. आणि त्याचंही. ते इथं राहत होते तरी आम्ही भेटत होतो. मीनाताई, अहो, इतकी सहजासहजी मिळणारी तुमच्यासारखी तरुण स्त्री जर मदननं सोडली असती ना तर मलाच नवल वाटलं असतं. आणि एक सांगू, खरी प्रीती नेहमी क्षमाशील असते. तुम्ही कुणावर कधी प्रेम केलंच तर कळून येईल तुम्हाला. डॅम इट, असल्या फालतू गोष्टी ऐकायलाही मला आवडत नाहीत. वैशूच्या आग्रहाखातर मी जेवायला थांबले, पण भूकच मेली होती. मला आश्चर्य वाटत होतं ते मदनचं. जणू काही विशेष घडलंच नाही अशा वृत्तीने तो जेवत होता. मला आग्रह करीत होता. वैशूला नावाजत होता. तिथं राहणं मला आता अशक्य होतं. मला काय होत होतं? मी मदनवर रागावले होते का? पण का रागवायचं? काय संबंध माझा? माझ्या डोक्यात लाव्हा रसरसत होता. मी जेवले आणि लगेच बाहेर पडले. मदननं मला कुठं चाललीस असा प्रश्नही केला नाही. मला जे जाणवू नये ते जाणवलं. मी जिमखान्यावर आले. इथं कुणी ब्रोकर असेल तर मी पाहणार होते. नाहीतर काही दिवसांसाठी मी लॉजवर खोली घेऊन राहणार होते. मी जिमखान्यावर फुलांच्या स्टॉलपाशी उभे होते आणि माझ्या खांद्यावर हात पडला. तो सॅम इझिकेल होता, माझा क्लासमेट. मदनसारखाच एक जवळचा मित्र. आम्ही पूनममध्ये जाऊन बसलो. मी त्याला मदनचं लग्न जमल्याचं सांगितलं. तेव्हा त्या मोठ्या आनंदानं बोलला, खरंच? अखेर वैशालीनं जिंकलं. तुला माहीत होतं हे? म्हणजे काय? अगं, शाळेत असल्यापासूनच त्यांचं हे प्रेम प्रकरण सुरू होतं. पण मध्यंतरी मदनचं डोकंच फिरलं होतं. मी गप्प झाले. यांना कुणाला कशाचंच महत्त्व नव्हतं. पुरुष झाला तरी तोही लग्नाच्या बिडीत अडकला की संपलंच की त्याचं व्यक्तिस्वातंत्र्य. सॅमनं विचारलं, तू मदनच्याच फ्लॅटमध्ये राहतेस ना? हो, पण आता मला निराळी सोय पाहायला हवी. त्याच शोधात आहे मी. माझी जागा रिकामी आहे. मी फक्त 8-10 दिवसांनी एकदा येतो. बाकी सतत फिरतीच. बघ, पण लहान आहे आणि गावात आहे. चालेल, मला जागा मिळेपर्यंत तरी मी राहीन. माझा प्रश्न तूर्त तरी सुटला होता. दुसऱ्या दिवशी मी सामान हलवलं. त्या शेवटच्या रात्री वैशूला पोचून मदन माझ्या बेडरूममध्ये आला. पण मी त्याला सरळ बाहेर काढला. का ते माझं मलाच कळत नव्हतं. पण मदन मला एकदम परका वाटत होता. वाटत होतं वैशूचा वेडा त्याच्याभोवती घट्ट आवळला गेलाय. 4 दिवसांनी सॅम आला. मी स्वतः स्वयंपाक केला. मदनकडेही मी पुष्कळ वेळेला गंमत म्हणून करतच होते. आताही केला. सॅम आणि मी मजेत जेवलो. जुन्या आठवणीत रमलो, हसलो, रम्मी खेळलो. सॅम म्हणाला, उद्या आपण एक टीव्ही खरेदी करू. एकटी असलीस की करमणूक होईल तुला. त्याला गुड नाईट करून मी झोपायला निघाले. मला वाटत होतं तो बाहेर दिवाणावर झोपणार. पण त्यानं मागून येऊन मला विळखा घातला. मी बेसावत होते. त्याच्या मिठीतून सुटण्याची मी धडपड केली. सॅमने आपली पकड अधिकच घट्ट केली न म्हणाला, वाह, असं का? आपण आता एकत्र राहतोय. पण म्हणून मी काही या गोष्टीला तयार नाही. मदनपेक्षा माझ्यात काय कमी आहे? आपण तू म्हणतेस तसेच राहू बंधनातीत. नाहीतरी मला लग्न करताच येणार नाही. आय एम मॅरिड. तरी तू असं वागतोस? अभावितपणानंच माझ्या तोंडून प्रश्न निघाला. सॅमचं लग्न झाल्याचं मला माहीत होतं. मला त्याचं हे वागणं पसंत नव्हतं. मी असा वागलो तर बिघडलं कुठे? तू तर लग्नाचं बंधन मानत नाहीस, तर मी त्या बंधनाशी जकडून राहावं असा तुझा का आग्रह? अरे पण नैतिक मूल्यांचा विचार माझ्या मनात यावा याचं माझं मलाच नवल वाटत होतं. प्रत्येक फ्रीडमची मी पुरस्कर्ती होते ना. मग त्यात सेक्सही आलाच की. म्हणून तर मदनचा सहवास मी सहज भोगला. सॅमनं मला कोडीत घेतलं होतं. मी त्याच्या जागेत होते. आरडाओरडा करून सुटका करून घेणं हा विचार क्षणभर मनात आला, पण त्यात माझीच फजिती होणार होती. मी आपणहून त्याच्या घरात आले होते.
ती रात्र भयंकर वाटली. विचारांचं वादळ घोंगावत राहिलं. मदनला मी का सोडलं? त्यानं मला सहज म्हटलं होतं, फ्लॅटमध्ये तू खुशाल राहा, आपली मैत्री आहे तशीच राहील. त्याच्या मैत्री या शब्दाचीही त्यावेळी मला किळस का आली होती? मदनचं लग्न होणार म्हणताच तो मला परका वाटायला लागला. बंधनात तो अडकणार होता, मी नव्हे. तरीही त्याच्या सहवासाची माझी ओढ एकदम आटली. सॅमचं लग्न झालेलं आहे हे माहीत असल्यामुळेच का माझं मन त्याचा विचार करायला तयार नव्हतं? मला कळत नव्हतं. रात्रभर मी जागी होते. सॅम सारं भोगून आरामात घोरत होता. मलाच का ही अशी जीवघेणी व्यथा चालत होती? काय काय आठवत होतं? आईची बाबांच्या समोर उभी असतानाची व्यथित वेदनाकुळ मुद्रा. मला वाटत होतं आईचं शरीर तडफडतंय आणि केवळ रूढीच्या संकेतांना भिवून आई आपल्या शरीराशी झगडते. आपल्या वासना, आपल्या इच्छा मनाविरुद्ध दडपून टाकते. सरांच्याबद्दल मी केलेला उल्लेख ऐकून तिनं मारलेली चपराक या क्षणी मला आठवत होती. वैशूचं बोलणं आठवत होतं. खरी प्रीती क्षमाशील असते. ती फक्त शरीराचा विचार करीत नाही. आजी एकदा तळमळून बोलली होती, मीने तुझ्या आईनं पुनर्विवाह करावा म्हणून आम्ही सर्वांनी थोडी का समजूत घातली तिची? अगं तिची सासूही म्हणत होती, मी माझ्या हातानं कन्यादान करेन. पण नाही ऐकलं तिनं. उभा जन्म हा असा घालवला तुझ्याकडे पाहून. आई. माझं मन आईसाठी टाळू फोडत होतं. मी माझ्या आईला ओळखलं नव्हतं हेच खरं. ती खरी स्वतंत्र होती. तिचं स्वातंत्र्य अबाधित होतं. मी मात्र स्वातंत्र्याच्या भलत्या कल्पना उराशी बाळगून कुठंतरी भरकटत होते. विवाह हे बंधन आहे असे म्हणत होते. असेलही ते बंधन. पण त्या बंधनात दुसऱ्यालाही सारासार विवेक करायला लावण्याचं सामर्थ्य आहे हे मला आज कळत होतं. जो स्वतःला माणूस समजतो, जो विचार करू शकतो, तो या बंधनात आपोआप असा गुरफटला जातो, कमळाच्या वेळीसारखा. सॅम अजून झोपला होता. मी माझी बॅग भरली. मी निघाले होते आईकडे, तिच्या आसऱ्याला, आधाराला नव्हे. माझं वेगळेपण मला जाणवलं होतं ते कबूल करायला. नाशिकहून मी राजीनामा पाठवणार होते. तिकडे दुसरी नोकरी शोधणार होते. मी माझं स्वातंत्र्य गमावत होते का? कळत नव्हतं. कळत होतं ते एवढंच, इथून दूर जायचं. आईकडे. का? कशासाठी? उत्तर सापडत नव्हतं. सावकाशीनं उत्तराचा शोध घेणार होते. मिळेल का? धन्यवाद.